नमस्कार सगळ्यांना, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। सगळ्यात अगोदर तर सोमवती अमावस्येला आपण आपल्या घराची दृष्ट काढायची, ती पण नारळाने। नारळ सोलून घ्यायचा, त्यानंतर नारळाची शेंडी समोरच्या दिशेने करायची आणि या घराची दृष्ट काढायची। नंबर 2, लेकरांची दृष्ट काढायची आणि लेकरांचा घास उतरून टाकायचा। हा प्रकार खूप जुना आहे। पूर्वीच्या बायका लेकरांची दृष्ट ही अमावस्येला नियमितपणे काढायच्या, तर आजही तो नियम चालू आहे। तर तुम्ही ही गोष्ट पण अवश्य करा, ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका। नंबर 3, घरातले जाळे साफ करणे आणि त्याचबरोबर अमावस्येला फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ आणि गोमूत्र टाकावे। ही गोष्ट पण तुम्ही नक्कीच करा। त्यानंतर दानधर्म करावे। प्रत्येक गृहिणींनी आपापल्या पद्धतीनुसार मंदिरात जाऊन दान करायला पाहिजे, किंवा गाईला काही असो, कोणताही प्राणी असो, किंवा एखादा गरीब व्यक्ती जरी आपल्या दारात आला तर महिलांनी साडी किंवा त्याला काहीतरी खायला प्यायला दिलं तरीही चालेल। नंबर 4, सोमवती अमावस्येला महादेवाचा जप अजिबात करायला विसरू नका, कारण ही अमावस्या महादेवालाच प्रेरित केलेली असते। त्यामुळे सोमवती अमावस्येला आपापल्या वेळेनुसार मंदिरात जाऊन किंवा घरी जप केला तरी चालेल। टिप नंबर 5, स्त्रियांनी आंघोळ करताना गरम पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल टाकावे। तर कशा वाटल्या ह्या टिप्स? नक्कीच चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया